जे आपण 6 आमदार आणले ते खासदार कुठे आपण आणले होते दुर्दैवाने आता ते काही नाही. तर ह्या सगळ्या त्या लोकांनी शिंदे गटाने किंवा फडणवीसनी जे म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी लोक फोडून त्या ठिकाणी स्वतः कमवले, आपले सगळे पक्ष फोडले. त्यामुळे ते आणि आता आपल्याला वाटतं की गद्दार पडतील, परंतु गद्दार पडले नाही. गद्दाराने जो कष्ट होता तो वाटून त्या ठिकाणी घेऊन आला. पण आता आपल्याला काय करायचं? महानगरपालिका जो होती पूर्वी 88ची, आम्ही तर त्या ठिकाणी नगरसेवक झालो होतो. 88च्या महानगरपालिकेच्या वेळेससुद्धा आपल्याकडे एकही आमदार नव्हता. पण आपण महानगरपालिका आणली. महानगरपालिका आणल्यानंतर त्या ठिकाणी नंतर पुढे मग खासदार स्वतः साहेब झाले. नंतर मी पहिला हिंदू आमदार झाला होता आणि नंतर मग आपण त्या ठिकाणी करत करत कोणी मंत्री झालं, कोणी हे झालं, कोणी ते झालं, बरेच सगळं आपलं वैभव प्राप्त झालं. पण आता मात्र या ठिकाणी म्हटलं तरी खचून जायचं नाही. आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण परत एकदा उभारी करायची. त्याने किती दुःख होत असेल, पण आपण सर्वांनी मिळून माननीय शिक्षणाप्रमाणे जे चिरंजीव उद्धव साहेबांना पाठिंबा द्यायचा, तो पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून आज ही मीटिंग आपण महानगरपालिका दृष्टिकोनातून सुरू केली आहे. सगळीकडे बैठका सुरू आहे. आपण जर समजा बैठका घेतल्या नाही आणि आपण घेऊन जातो कार्यकर्ते हैदराबादला जातील म्हणून त्या ठिकाणी आपण बैठका सुरू केल्या. शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांकडून माझी खूप चर्चा झाली ते 2-3 तास. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला काही ते जर सगळ्या महानगरपालिकापर्यंत जिंकायचे आणि आतापासून ठिकाणी बैठकाला सुरुवात करतो. आणि आधी आम्ही मुंबई महापालिकेत सगळे वाढवायचो. म्हटलं आम्ही त्या ठिकाणी आमच्या वाढवायचो, नंतर ते मुंबईची. आजच्या कार्यक्रमाचं काय नियोजन होतं, म्हणजे नेमकं काय सांगणार? नियोजन असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका हे कधी येऊ शकतात आणि या महानगरपालिकेच्या निवडणुका कधी येऊ शकतात, तर ती तयारी आपण आता सुरू केली पाहिजे. कारण लोकसभेत पराभव झाला, विधानसभेत पराभव झाला, तर महानगरपालिका तरी आपण जिंकून सर्वांना लोकांना आमचं काय चुकलं म्हणून तुम्ही मतदान केलं नाही केलं. कारण इथे तर मात्र आपलं मतदान झालेलं भरपूर, छावणीमध्ये पण आपलं भरपूर मतदान झालं. पण आमचे ज्यांनी मतदान केलं त्यांना त्यांचे आभार तर आहेच, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता जोरदारपणे त्या ठिकाणी आपले नगरसेवक कसे येतील आणि आपला परत एकदा उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मशाल या निशाणीवर आपला महानगरपालिकेवर झेंडा कसा फडकेल ही तयारीसाठी आम्ही संपूर्ण वार्डावार्डात जात आहोत. सगळेजण 3 महापौर आहेत माजी महापौर, म्हणजे स्वतः त्या ठिकाणी नंदकुमार घोडेले आहेत, त्यानंतर सुदाम भाऊ आहे, त्याच्यानंतर तुपेसाहेब आहेत, महिला आघाडीच्या सगळ्या आमच्या भगिनी आहेत. बरोबर आम्ही सगळे त्या ठिकाणी येतो, सगळे उपजिल्हा प्रमुख पदाधिकारी पण आहेत, हे सगळे आम्ही करतो आहे. ईव्हीएमचा सध्या वाद चालू आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या पक्षाची मी आता आमच्या भगिनीला तेच भाषण केलं की ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा विजय झाला. म्हणजे या आमच्या ताईंनी जर समजा मतदान केलं असेल शिवसेनेला मशालीवर, ते मतदान त्यांना दिसतं की आपण मशालीवर मतदान केलं, पण ते जातानंतर तिकडे हा घोटाळा खूप मोठा आहे, हा सॅटेलाईटचा घोटाळा आहे आणि घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी ह्या लोकांनी सगळं गेम खेळलेला आहे. पूर्ण आता संपूर्ण देशात त्या ठिकाणी ईव्हीएमच्या कारण देशाच्या बाहेर जवळपास 12 का 13 कंट्रीमध्येच फक्त ईव्हीएम आहे, बाकी सगळ्यांनी त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर सुरुवात केली. बॅलेट पेपरवरच झालं. आताही अमेरिकेची मोजणी अजून चालू आहे. आता मला एकाने फोन केला की म्हणे अमेरिकेचं आमचं अजून मोजणी चालू आहे निवडणुकीची. पण हा सगळा जर प्रकार पाहिला तर आता कोणत्याही प्रामाणिकपणे जर पाहिलं असेल तर आपण बॅलेट पेपरवर निवडून येऊ शकतो आणि बॅलेट पेपरच पाहिजे, पण ह्या लोकांना नाही पाहिजे. म्हणून आम्ही ईव्हीएमच्या घोटाळ्याच्या आम्ही आंदोलन करतो.